साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची आत्महत्या, हातावरील सुसाईड नोटमध्ये पीएसआय गोपाल बन्नेनं 4 वेळा अत्याचार केल्याचा आरोप, तर घरमालक प्रशांत बनकरनं मानसिक त्रास दिल्याचाही उल्लेख। फलटणमधल्या महिला डॉक्टर आत्महत्येची मुख्यमंत्र्यांकडूनही दखल, आदेशानंतर सुसाईड नोटमधील संबंधित पोलिसांचं निलंबन, तर कारवाई सुरू असल्याची फडणवीसांची माहिती। आरोपींच्या शोधासाठी पथकही रवाना। राज्य महिला आयोगाकडून फलटण आत्महत्या प्रकरणाची दखल, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना, तर राष्ट्रीय महिला आयोगाकडून 5 दिवसात हा अहवाल सादर करण्याचे निर्देश। भंडाऱ्यातील कार्यकर्त्यांच्या मोबाईल आणि व्हॉट्सअॅप ग्रुप्सवर आमची नजर, बावनकुळेंचं खळबळजनक वक्तव्य, तर कार्यकर्त्यांनी बेईमानी केली तर 5 वर्ष दरवाजे बंद राहणार, बावनकुळेंचा इशारा। बावनकुळेंना अटक करून चौकशी करा, भंडाऱ्यातील बावनकुळेंच्या वक्तव्यानंतर आता राऊत आक्रमक, तर फक्त भाजप कार्यकर्तेच नव्हे तर इतर नेत्यांच्या फोनवर सुद्धा नजर, राऊतांचा आरोप। जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार चुकीचाच, खरेदी खताच्या अगोदरच गहाणखत झालं, आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभारांची थेट मोदींकडे तक्रार, तर मोहोळांच्या सहकार खात्याअंतर्गत मल्टीस्टेट बँकेनं कर्ज दिल्याचाही दावा। दंगेकरांकडून मोहोळ यांच्या गाडीचा आणखी एक व्हिडिओ शेअर, तर गाडी कोथरूडच्या बढेकर बिल्डरची असल्याचा दंगेकरांचा आरोप, शिवाय मोहोळांनी शासकीय यंत्रणा बिल्डरांच्या दारी गहाण ठेवल्याची दंगेकरांची टीका। पुणेकरांना अभिमान वाटला पाहिजे की महापौर स्वतःची गाडी वापरतात, दंगेकरांचा बोगस कार्यक्रम सुरू, दंगेकरांनी आरोपांबाबतचे पुरावे दाखवावेत, मोहोळांचा दंगेकरांवर पलटवार। 20व्या शतकातील भारत गांधीजींच्या नावानं ओळखला जायचा, आता 21व्या शतकातील भारत हा मोदीजींच्या नावानं ओळखला जाईल, मोदीज मिशन या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी फडणवीसांचं वक्तव्य। मध्य रेल्वे मार्गावर आजपासून 1 नोव्हेंबरपर्यंत विशेष ब्लॉक कालावधीमध्ये कर्जत ते खोपोली लोकल सेवा उपलब्ध नसणार। मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी, मलबार हिल, भायखळा, शिवडी, सायनसह कुर्ला, वांद्रे या परिसरात पावसाच्या सरी।